मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? 12वीला 3 विषयात नापास झालेला मुलगा आज नॅशनल अवॉर्ड जिंकतो. बादल की बूंद सागर की लहर का गीत है ये दुनिया, चूड़ी की खनक पायल की झनक संगीत है ये दुनिया. ही आहे सुबोध भावे यांची जबरदस्त स्टोरी. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 मध्ये झाला. पुण्याच्या सदाशिव पेठेत वाढलेला हा तरुण, वडिलांना त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं होतं, पण सुबोध नापास. आईवडिलांचा चेहरा पाहून त्यांना वाटलं आता काय करायचं, पण त्याच अपयशाने त्यांना रंगभूमीकडे ढकललं. कॉलेजात असताना पुरुषोत्तम करंदक जिंकला. सुरुवातीला एका IT कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचा. हो, घरोघरी जाऊन वस्तू विकणारा सेल्समन. पण मनात स्वप्न होतं अभिनयाचं. कष्टाची इतकी सवय की पुणे मुंबई असा दुचाकीवर प्रवास करून हा माणूस ऑडिशन्स द्यायचा. खरा धमाका झाला 2011 मध्ये. बालगंधर्व सिनेमासाठी सुबोधने चक्क स्त्रियांसारखी नखशिखांत तयारी केली. कुणी म्हटलं वेडा आहे, पण जेव्हा पडद्यावर बालगंधर्व अवतरले तेव्हा अख्खा महाराष्ट्र शांत झाला. टिळक असोत वा काशीनाथ घाणेकर, सुबोध भूमिकेत शिरला की इतिहास जिवंत होतो. पाश्चात्य विषय शिकून त्या देशात काय व्यवहार चालतात हे शिकवायचंच, आणि त्याचबरोबर वैदिक गणितासारखे आपले विषयही शिकवायचे. कळा या लागल्या जीवा या नाटकाने 7 पुरस्कार पटकावले. मग टीव्हीवर गीत रामायणमध्ये श्रीराम, कुलवधू, तुला पाहते रे आणि चित्रपटात बालगंधर्व, लोकमान्य टिळक, कट्यार काळजात घुसली या चित्रपटात तर त्यांनी दिग्दर्शनही केलं आणि 40 कोटी कमावले. अजान बिन मोह कछु न सुहावे, साजन बिन मोह कछु न सुहावे. मित्रांनो, तुम्हाला सुबोध भावे यांची ही इन्स्पिरेशनल स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढची स्टोरी कोणाची पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्टोरीजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.